तर नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत आमदार केसरी दावडीच्या घाटावर। मित्रांनो, आपली बारी एक नंबरमध्ये होणार नाही हे माहीत असून सुद्धा जो गाडा मालक आपली बैल त्या घाटात झोपतो त्याला म्हणायचं नादिक गाडा मालक। नाहीतर आजकाल ईर्षेरीच्या स्पर्धेचं स्वरूप तर यात्रेला आलेलंच आहे। दावडी घाटात पक्षबाईंना जुकाटात झुपायचं होतं, पण मागील घाटात समोरच्या गाडी मालकाला शब्द दिल्याप्रमाणे आपण कांड घेऊन घाटात पोहोचलो। दावडी ग्रामस्थांचे नियोजन एकदम मस्त आणि नियम म्हणजे एकदम कडक। खेड तालुक्यातील टॉपची धावपट्टी ग्रामस्थांनी बनवलेली होती। बैल घाटात पोहोचताच पक्षाबाईंवर प्रेम करणारी मित्रमंडळी भेटायला आली। टोकन नंबर आल्यामुळे बैल झुपायला सोडली। निवेदक मंडळींनी बारी पुकारली आणि झुपणी झाली। बारी नाही झाली, पण टॉपच्या धावपट्टीवर कांड कसं पळालं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। ठरल्याप्रमाणे पुढच्या घाटाला पक्षाला जुकाटात घ्यायचे संघटनेने ठरवले। शिरूर तालुक्यातील यात्रांची सुरुवात ज्या गावातून होते असं खंडेरायाच्या पदस्पर्शाने पावन झालेलं धामारी गाव। धामारी गावात पक्षाबाईंनी मागील वर्षी दुपारी 2 वाजता 1 नंबरची फळीफोड केली होती। त्याच घाटात खान बदलून पहिल्यांदा जुकाटात झुकण्याची उत्सुकता सर्वांना लागली होती। टोकन नंबर आला आणि बारी पुकारली। झुपणी झाली। जुकाटाने स्पीड चांगलं लावलं। कांड जवळ आल्यामुळे घड्याळ नाही झालं। बारी 12 सेकंद 52 मिली पॉईंट झाली। बैल आळ्याच्या बाहेर निघाली। पक्षा एकटा गाडा घेऊन बाहेर आल्यामुळे जुकाटाची खीळ पायाला लागली। ज्या पायाला पहिली दुखापत झाली त्याच पायाला पुन्हा खीळ लागली। मित्रांनो, घरी पक्षा पाय टेकवत नव्हता म्हणून डॉक्टर साहेबांना बोलवून ट्रीटमेंट केली। मला व्हिडिओ पोस्ट करायला थोडा उशीर झाला। आता पक्षाचा पाय बरा आहे। मित्रांनो, फक्त पक्षाबाईंच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सपोर्टमुळे आपले 10,000 फॉलोअर्स पूर्ण झाले, त्याबद्दल सर्व इन्स्टा फॅमिलीचे मनापासून आभार। असंच प्रेम आपल्या पक्षाबाईंसोबत प्रत्येक नंदीवर राहू द्या आणि आलाच अर्थ तर आपल्या इन्स्टा फॅमिलीमध्ये येण्यासाठी फॉलो करा। धन्यवाद।